आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ काजी मुहियुद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। गुज़िश्ता 2 दिनों से शहर व मज़ाफ़ात में कहर बरपाने लगी है बेमौसमी बरसात। बर्फ़बारी और तेज़ हवाओं के सबब फसलों को बड़े पैमाने पर पहुंचा नुकसान, मुरझाने लगे किसानों के चेहरे। माहौलियाती आलूदगी पर काबू पाने के लिए की जा रही कार्रवाइयों का पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के सदर की मौजूदगी में लिया गया जायज़ा। म्युनिसिपल अफसरान व मुलाज़मीन और दीगर जिम्मेदारान को दी गई ज़रूरी हिदायत। हज 2025 के लिए 29 अप्रैल से आज़मीन की सफ़र हज पर रवानगी का होगा आगाज़। सेंट्रल हज कमेटी ने जाहिर किया टेंटेटिव प्रोग्राम। 29 अप्रैल से 30 मई के दरमियान मुंबई से 20,000 से ज़ायद आज़मीन को लेकर 73 फ़्लाइट्स मदीना मुनव्वरा और जिद्दा के लिए होंगी रवाना। और बसैया नगर से गुजर रहे नाले की गुज़िश्ता दिनों टूट गई थी रेलिंग। कचरे की माल बर्दारी करने वाला एक हाईवा ट्रक हादसे का हो गया शिकार। क्रेन की मदद से नाले से निकाला गया ट्रक। शहरियान में बेचैनी, तवज्जो का मुतालिबा। खबरें तफसील से। गुज़िश्ता 2 दिनों से शहर व अतराफ और इलाक़े मरहरा के कई मकामात पर बेमौसमी बारिश हो रही है। कहीं जमकर तो कहीं थमकर बादल बरसने लगे हैं। कई मकामात पर ज़ालाबारी भी हुई है, जिसके सबब फसलों को बड़े पैमाने पर नुकसान पहुंचने लगा है। वाज़ेह है कि महकमे मौसमियात ने अंदाज़ा लगाया था कि रियासत महाराष्ट्र के कई अजला में कहीं जमकर तो कहीं थमकर बारिश होगी। इस मरतबा महकमे का अंदाज़ा बिल्कुल ही दुरुस्त निकला और गुज़िश्ता 2 रोज़ से इलाक़े मरहरा के कई मकामात पर बेमौसमी बारिश हो रही है। ज़िला औरंगाबाद के ताल्लुक़ात सिल्लोड़, कन्नड़ और सोएगांव में भी कई मकामात पर तूफ़ानी हवाओं के साथ ज़ोरदार बारिश होने लगी है, तो कुछ इलाक़ों में ज़ालाबारी भी हुई है और इस बेमौसमी बरसात के सबब फसलों को बड़े पैमाने पर नुकसान पहुंचने लगा है। किसानों के चेहरों पर मायूसी छाने लगी है और वो हुकूमत व इंतज़ामिया से तवज्जो का मुतालिबा कर रहे हैं। ईद उल फितर की मुनासिबत से महाराष्ट्र विधान परिषद के अपोजिशन लीडर अंबादास दानवे साबिक़ MP इम्तियाज़ जलील की रिहाइशगाह पहुँचे और उन्हें ईद की मुबारकबाद पेश की, जहाँ शीर खुरमे और दीगर लवाज़िमात से उनकी ज़ियाफ़त की गई। ईद उल फितर की मुनासिबत से साबिक़ MP इम्तियाज़ जलील के घर गए अंबादास दानवे ने कहा कि इम्तियाज़ जलील उनके कॉलेज के साथियों में से एक हैं और गुज़िश्ता कई बरसों से हर ईद पर वो उनके घर जाते हैं, जहां इम्तियाज़ जलील और उनके अफराद ख़ानदान की जानिब से उनकी ज़ियाफ़त की जाती है। जबकि इम्तियाज़ जलील ने कहा कि सियासी जमातों के दरमियान नज़रियाती इख्तिलाफ़ात होना ही चाहिए, मगर इसका मतलब ये नहीं कि वो एक दूसरे के ख़िलाफ़ हैं, बल्कि वो भी गुज़िश्ता कई बरसों से अपने दोस्त अंबादास दानवे के मकान पर हर दिवाली पर जाते हैं और उन्हें दिवाली त्यौहार की मुबारकबाद पेश करते हैं और यही हमारी रियासत की गंगा जमनी तहजीब है। मगर दोनों ही रहनुमाओं ने BJP पर जमकर तनकीद की और कहा कि इस सियासी जमात के लोग हिंदू मुस्लिम की सियासत करके मुल्क में नफ़रत के बीज बो रहे हैं, जिसकी उन लोगों ने सख्त अल्फाज में मजम्मत की। त्यावेळेसपासूनचे आमचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी. हे तुम्ही मीडिया आला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं, पण मला असं वाटतं मी मागच्या 20 ते 25 वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी येत असतो. आधी ते तिकडे राहत होते, ते पुण्याहून यायचे, NDTOचे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे, भेटायचो. त्याला काय त्यांचे भाऊ हे ते सगळे डे टू डे आमच्या कनेक्टमध्ये आम्ही असणारे होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं असं शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही. राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करायचं. मला असं वाटतं एक शहरातले आम्ही नागरिक, एक मित्र, जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे. म्हणून अशा सण ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात, ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात. असं काही ते आले नाही किंवा मीच आलो अशातला काही भाग नाही. तर मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला
योग्य वाटतात. बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या, पण मला त्याच्यात कोणते वावडं वाटत नाही. आणि ही तुमची भेट जी आहे ती निवड राजकीय नेत्याची, दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही, तर सध्या देशामध्ये सगळीकडे हिंदू मुस्लिम कबर तलाक किंवा वक्फ बोर्ड ह्याच्यामुळे दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले, त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे. मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी, राजकीय हितासाठी केलं जातं. आता आपण सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे, अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली, या युगात आपण वापरतो. यायचं युग आहे आता. आणि आता आपण काय घेऊन बसलो युगाची गोष्टी. आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचं आहे. आपल्या या शहराला, या संभाजीनगरला पुढे न्यायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, देशाला पुढे न्यायचं. हा मनात ही भावना असली पाहिजे. तू हिंदू, तू मुसलमान, मी हिंदू, मी या भावनेला मला असं वाटत नाही. ठीक आहे, जो कोणी अशा पद्धतीनं देशविघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, त्याला विरोध झालाच पाहिजे. पण कोणाला धर्म म्हणून, जात म्हणून विरोध करणं, मला असं वाटतं, मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे, आमच्या विचारात बसत नाही. काय आहे, राजनैतिक मतभेद असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे. लोकशाही आहे, तो वेगळ्या पक्षाचे, आम्ही वेगळ्या पक्षाचे. पण खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आपण त्योहार उत्सव हे एकमेकांच्या घरी जाऊन विश करून आपण हे साजरा करत आलेलो आहोत. जसं अंबादास भाऊने सांगितलं, माझा आणि त्यांची ओळख म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेही कॉलेजमध्ये यंग पॉलिटिशियन होते, त्या काळापासून आहे. आणि दरवर्षी तो माझ्या घरी यायचं, मी दिवाळीच्या वेळी त्यांच्या घरी जायचं. पण दुर्दैवाने आज एक अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की एकमेकांचे शत्रू झालेले आहे असं दाखवण्याचे जे प्रयत्न आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. ईद मिलन म्हणजे काय आहे? मिलन का मतलब ये है कि एक दूसरे से मिलेंगे, गले मिलेंगे, शीरखुरमा पिएंगे, मैं इनके पास जाऊंगा तो इनके पास फराळ खाऊंगा दिवाळी के ऊपर के अंदर. ते महाराष्ट्राची संस्कृती होती, कल्चर होता. पण दुर्दैवाने आज कुठेतरी त्याला एक गालबोट लागलेला आहे किंवा इतकं जास्त सेन्सेशनलाइज करण्यात येते. आता मला माहित आहे हे बघून की आज अंबादास माझ्या घरी शीरखुर्मा घेताना ज्या लोकांचा कमी मेंदू आहे ते उद्या त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढणार, हे कशाला गेले होते आणि हे आहे. आपण सगळं सोबत राहिलेले आहे, सोबत आम्ही एकमेकांशी संबंध आहे, ते कधीही संपणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो, कितीही आज जे राजनैतिक पक्ष हे हिंदू मुस्लिमचा वाद करत आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे जे एक संबंध आहे, एक आपलं जे रिलेशनशिप आहे ते कधी संपणार नाही. वज़ीर आला शमसी तवानाई एग्रीकल्चर पंप प्रोजेक्ट्स के तहत महावितरण औरंगाबाद डिवीज़न ने गुज़िश्ता एक महीने में 6 नए प्रोजेक्ट शुरू किए हैं। ये इत्तला बिजली सप्लाई कंपनी से मौसूल हुई है। वाज़ेह है कि किसानों को बिला रुकावट बिजली मुहैया की जा सके, इस गर्ज से रियासती वज़ीर आला देवेंद्र फडणवीस ने रियासत भर में शमसी तवानाई एग्रीकल्चर पैनल प्रोजेक्ट शुरू किया है, जिसके दूसरे मरहले में मज़कूरा कंपनी ने ज़िला औरंगाबाद में 4 और जालना में 2 प्रोजेक्ट शुरू किए हैं। इस स्कीम के तहत फ़िलहाल औरंगाबाद डिवीज़न में 10 मकामात पर शमसी तवानाई पैदा करने की गर्ज से सोलार पैनल नस्ब किए जा चुके हैं। इस स्कीम के तहत मार्च 2024 तक सभी मकामात पर जुमला 16,000 मेगावाट बिजली तैयार करने का मंसूबा है, जिससे किसानों को सिंचाई के लिए लगने वाली बिजली बिला रुकावट उन्हें फराहम करवाई जाएगी। इस मकसद के तहत रियासत भर में मुख्तलिफ मकामात पर सोलार एनर्जी प्रोडक्शन प्रोजेक्ट शुरू किए गए हैं, जिसकी वजह से ये प्रोजेक्ट दुनिया का सबसे बड़ा शमसी तवानाई पैदा करने वाला प्रोजेक्ट बनता दिखाई दे रहा है। इस स्कीम के तहत बिजली सप्लाई कंपनी अपने सब सेंटर्स में 5 किलोमीटर के अहाते में सोलार एनर्जी प्रोडक्शन पैनल्स नस्ब कर रही है। इस प्रोजेक्ट के जरिए पैदा होने वाली बिजली महावितरण के सब सेंटर्स के फीडर के जरिए किसानों को सिंचाई के लिए फराहम की जाएगी, ताकि वो सोलार पंप के जरिए अपने खेतों की सिंचाई कर सके। ये इत्तला महावितरण औरंगाबाद डिवीज़न के चीफ इंजीनियर पवन कुमार कछोट ने दी है। ज़िला जालना के खांडवी में 28 फरवरी को 5 मेगावाट का सोलार एनर्जी पैनल शुरू किया गया है, जिसके ज़रिए खांडवी इलाके के 13 देहातों के 1180 एग्रीकल्चर पंप्स के लिए
बिला रुकावट बिजली फराहम की जा रही है। तालुका भोकरदन के वालसर डावर गांव में 4 मेगावाट कैपेसिटी का प्रोजेक्ट शुरू किया गया है, जिससे 8 देहातों के 952 एग्रीकल्चर पंप्स को बिजली फराहम की जा रही है। ज़िला औरंगाबाद के तालुका सिल्लोड़ के अनवा सब सेंटर से रहीमाबाद इलाके में 5 मेगावाट वाला प्रोजेक्ट 1 मार्च को शुरू किया गया है, जिससे रहीमाबाद और आसरडी के 900 एग्रीकल्चर पंप्स के लिए बिजली फराहम की जा रही है। इस तरह से दोनों अजला में जुमला 10 प्रोजेक्ट शुरू किए जा चुके हैं और अब ज़िला औरंगाबाद में 4 और जालना में 2, इस तरह से मज़ीद 6 नए प्रोजेक्ट शुरू किए जा रहे हैं। आलूदगी पर काबू पाने की गर्ज से म्यूनसिपल इंतज़ामिया की जानिब से उठाए जा रहे इक़दामात का जायज़ा लेने की गर्ज से पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के सदर सिद्धेश कदम की रहनुमाई में एक जायज़ा मीटिंग आज स्मार्ट सिटी दफ्तर के मीटिंग हॉल में मुनक़िद की गई। म्यूनसिपल इंतज़ामिया की जानिब से चलाए जा रहे प्रोग्राम्स का जायज़ा लेने के लिए मुनक़िदा मीटिंग में म्यूनसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने माहौलियाती आलूदगी पर काबू पाने के लिए इंतज़ामिया की जानिब से उठाए जा रहे इक़दामात से मुताल्लिक़ तफसीली मालूमात फराहम की, जिसके बाद सिद्धेश कदम ने म्यूनसिपल अफसरान को कई मुफीद मशवरे दिए, जिसके तहत खाम नदी व सुकना नदी की सफाई और बाज़ाबातकारी के लिए एक टास्क फोर्स तश्कील दी गई है। इसी तरह माहौल को आलूदा करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई करने का मशवरा भी उन्होंने म्यूनसिपल अफसरान को दिया। ये इत्तला उन्होंने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए सहाफ़ियों को दी। उन्होंने बताया कि घन कचरा, खाम नदी की सफाई, ममनुआ प्लास्टिक के इस्तेमाल पर सख्ती से पाबंदी के अलावा बायोमेडिकल वेस्ट को महफूज तरीके से ठिकाने लगाने पर जोर दिया गया है। खाम नदीचा जो स्तोत्र आहे तो शहराच्या भागातला तो 11.5 किलोमीटरचा आहे, पण पूर्ण जो त्याचा रिव्हर स्ट्रेच आहे तो मला वाटतं साधारणतः 65 किलोमीटरचा आहे आणि या पूर्ण रिव्हर स्ट्रेच नंतर शेवटी मग मिळतो गोदावरी नदी। तर गोदावरी नदीचं महत्व मला वाटतं सांगण्याची गरज नाहीये। येणारा जो महाकुंभ जो येतोय त्याच्यामध्ये गोदावरी नदीचा एक त्याचं मोठा अभियान आहे, त्याच्यामध्ये खाम नदीचा सुद्धा एक मोठा वाटा आहे। त्याच्यासाठी त्यांची जी टीम जे खाम नदीच्या पूर्ण पुनर्वसनासाठी जे काम केलेलं होतं, म्हणजे ते खान जी होते आणि अजून त्यांची टीम होती, हे रिटायर्ड अधिकारी जे होते, त्यांनी जे पूर्ण टास्क फोर्स तयार केला, त्या टास्क फोर्स सोबतच एमपीसीबी एक नोडल एजन्सी म्हणून काम करेल आणि जी नदी जे जिल्हाधिकाऱ्यांच्या क्षेत्रातली आहे त्या नदी सोबत आणि टास्क फोर्स आणि एमपीसीबी अशी एक आम्ही नवीन टास्क फोर्स तयार करतोय। एमपीसीबी एक नोडल एजन्सी असेल, काम करणारी टास्क फोर्स जी खाम नदीची जी ह्यांची टास्क फोर्स आहे सध्याची ती असेल आणि त्या रिजन मधले जिल्हाधिकारी असतील, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून पूर्ण खाम नदीचा जो स्ट्रेच आहे 65 किलोमीटर हा कसा स्वच्छ करतायत ह्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही एक नवीन टास्क फोर्स तयार केलेला आहे। एक चांगला उपक्रम आहे आणि त्यांची टीम सुद्धा जेव्हा प्रेझेंटेशन देत होती त्यांनी जे आयडियाज दिले, तर खरोखरच जे रिटायर्ड अधिकारी जेव्हा चांगला उपक्रम हाती घेतात आणि त्याची अंमलबजावणी झालेली आहे, आपल्या समोर एक मॉडेल ऑलरेडी तयार आहे, तर तेच मॉडेल आम्ही पूर्ण खाम नदीसाठी हे करणार आहोत, पूर्णतः आणणार आहोत। दुसरा महत्व आज या ठिकाणी आदरणीय श्रीकांतजी ते मला डायनामिक म्हणाले, मला वाटतं त्यांनी त्या डायनामिक जे उपक्रम जे हाती घेतलेले आहेत, तर म्हणजे एक डायनामिक आयुक्त आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि त्याच धर्तीवर त्यांच्याकडून सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत, तर त्या उपक्रमामधून काही चांगल्या गोष्टी आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत आणि काही आम्ही त्यांना सजेशन सुद्धा दिलेले आहेत की आपण अजून चांगल्या गोष्टी काय करू शकतो। अशा पद्धतीने चांगली एक चर्चा आमचे अधिकारी वर्ग आणि त्यांचे सुद्धा अधिकारी वर्ग इथे होते। तर प्रामुख्याने 4 विषयावर आज आम्ही चर्चा केली। सर्वप्रथम जो पहिला विषय होता तो घनकचराचा। तर घनकचराच्या विषयी त्यांचे जे प्लांट आता एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये अजून काय आपण चांगली सुधारणा करू शकतो का, त्याची सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने त्यांनी एक नवीन आराखडा तयार करून आम्हाला सादर करायचा आहे। जे दुसरा जो महत्वाचा विषय जो आम्ही हाती घेतला तो होता तो जे आपले एसटीपी प्लांट आहे,
आज जसं खाम नदीचं जसं पुनर्वसन त्यांनी केलेलं आहे, त्याच धर्तीवर सुखना नदीचे सुद्धा एक DPR तयार करून त्यांनी ऑलरेडी केलेला आहे, एक ऍक्शन प्लॅन तयार करून, आणि तो ऍक्शन प्लॅन बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बसून पूर्ण सुखना नदीचे जे नाले आहेत ते कसे, आणि जे नाले शेवटी मग जे नदीला मिळतात ते सांडपाणीचं प्रक्रिया करून कसे ती नदी सुद्धा स्वच्छ करता येईल ह्या अनुषंगाने सुद्धा आपण काम करायचं आहे. महत्वाचं म्हणजे एक एक्झिस्टिंग जी ड्रेनेज लाईन आहे, मला वाटतं त्याचं ऑलरेडी काम सुरू आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण सुद्धा होईल. आणि तिसरा एक महत्वाचा विषय होता तो सिंगल यूज प्लास्टिकचा जो विषय होता. तर मला वाटतं अख्ख्या पूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये मला वाटतं की कुठेही असं एक डेडिकेटेड रिटायर्ड मिलिटरी सर्व्हिसमॅन ह्यांचं टास्क फोर्स हे अख्ख्या देशात कुठेच मला तर असं वाटत नाही, कुठे राज्यात तर नाहीच आहे. तर असं एक आगळं वेगळे जे उपक्रम इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये जे सुरू आहे, असाच उपक्रम आम्ही इतर शहरांमध्ये सुद्धा राबवण्यासाठी जे इतर कॉर्पोरेशन आहे ह्यांनाही तशा सूचना देणार आहोत. आम्ही त्यांना एक सजेशन असं दिलेलं आहे की आज जे दंड आहे 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000. एका सामान्य नागरिकावर जर 5 रुपये दंड करायचं ते कुठेतरी त्यांच्या खिशाला जड जातं हे साहजिक आहे. म्हणून त्यांच्या स्तरावर त्यांनी त्यांचे बायलॉज चेक करून व्हेरीफाय करून ते त्यांच्या स्तरावर ते दंड 500 रुपये, 1,000 रुपये करू शकतात का, असं त्यांनी आम्ही त्यांना एक सूचना दिलेली आहे. आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. जर सामान्य नागरिकाला जर 500 रुपये, 1,000 रुपये दंड आपण करायला सुरुवात केला तरच त्यांच्यामध्ये कुठेतरी बिहेवियर चेंज होईल. साधं उदाहरण देतो, जर आपण हेल्मेट सक्ती जेव्हा करतो, जर एखाद्याला जर 1,000 रुपये हेल्मेट नाही घातलं तर तो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हेल्मेट जरी घालत नसेल किंवा बाजूला हँडलवर लटकून फिरतो, तर हे कुठेतरी बिहेवियर चेंज करण्यासाठी आपण ती दंडाची रक्कम कमी करायची का, असं ते त्यांच्या स्तरावर सुद्धा त्यांच्या बायलॉजमध्ये चेक करणार आहे. आणि आमच्या स्तरावर सुद्धा, बोर्डाच्या स्तरावर सुद्धा आम्ही राज्य शासनाला तो प्रस्ताव पाठवणार आहोत. त्याच अनुषंगाने जोपर्यंत जनतेचा प्रतिसाद मिळत नाही हे सिंगल यूज प्लास्टिक वापर करण्यासाठी, तोपर्यंत सिंगल यूज प्लास्टिकवर मात करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही. म्हणून जनतेचा सहभाग आणि जनतेच्या पुढे जाऊन, जसं आपण म्हणतो की आपले 3 पिलर असतात, त्याच्यामध्ये मीडिया सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले करते. आपण जेव्हा जनजागृती जर त्याच्यावर जास्तीत जास्त केली की हे वापर करू नका, तर मला वाटतं की आमचं काम तेवढं सोपं होईल. म्हणून मीडिया बांधवांना दरवेळेला माझी हीच विनंती असते की आपण आपल्या स्तरावर सुद्धा जनतेला त्याच्यावर अवेअरनेस करत जा. चौथा महत्वाचा घटक जो आम्ही जो डिस्कस करणार आहे क्षेत्र एमआयडीसी मध्ये, त्याच्या सुद्धा जे काम आहे त्याच्या सुद्धा आमच्या स्तरावर जे आम्हाला त्यांना मदत करता येईल, लवकरात लवकर त्यांचं ऍप्लिकेशन कसं अप्रूव्ह करायचं याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली. आणि मला असं वाटतं की महत्वाचे एकच मुद्दा मला वारंवार सांगायचा वाटतो, तो खाम नदीचं पुनर्वसन त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं की एक मॉडेल म्हणून. आणि दुसरा एक महत्वाचा घटक म्हणजे त्यांचे जे ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे मानवी स्वच्छता साथी. प्रत्येक नागरिकाला कळतं की माझ्याकडे घंटा गाडी कधी येणार आहे आणि किती वाजता येणार आहे. तर हे हा जो एक महत्वाचा ऍप्लिकेशन त्यांनी तयार केलेला आहे, तर ह्याची अंमलबजावणी आम्ही इतर शहरांना सुद्धा करायला लावणार आहोत. बिकॉज आज मला कळतंय की जो नागरिक सतर्क आहे तो नक्कीच तो ऍप बघतो. आणि मला माहितीये की मला ओला कचरा, सुका कचरा आणि डोमेस्टिक हजार्ड वेस्ट कचरा हा सेग्रिगेट करायचा आहे. आम्ही त्यांना एक सूचना अशा दिलेल्या आहेत की जे चांगलं काम करतात, जे नागरिक चांगलं काम करतात त्यांना तुम्ही काहीतरी इन्सेंटिव्हाइज करा. त्यांना तुम्ही जर काही सूट दिली तर नक्कीच त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद अजून वाढेल. तर जोपर्यंत जनतेचा प्रतिसाद भेटणार नाही तोपर्यंत आम्ही असो किंवा श्रीकांतजी असेल किंवा कोणी असेल, ते काम जोपर्यंत पूर्णता येत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. म्हणून लोकांचा, जनतेचा प्रतिसाद, मीडियाचा अवेअरनेस आणि मीडियाचं जेवढं प्रमोशन कराल आणि महानगरपालिकेचे सगळे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांचा एक्सपिरियन्स हे सगळं घेऊन जे श्रीकांतजी काम करतात, नक्कीच एक चांगल्या हातामध्ये कॉर्पोरेशन आहे असं आम्हाला वाटतं. पण नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट असते. त्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना सजेशन दिलेले आहेत. मग घनकचरा असो, एअर क्वालिटी संदर्भात असो, सीएनडी वेस्ट संदर्भात असो,
बायोमेडिकल वेस्ट संदर्भात असो, हा वारंवार संवाद सुरू राहील. मला वाटतं की ह्याच्या अगोदर असं कधीच घडलं नव्हतं की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॉर्पोरेशन यांच्या अधिकारी कधी समोरासमोर मला असं कधी बसले पण नसतील. तर हे प्रथमतः असं होतंय, पण हे फर्स्ट आणि लास्ट टाइम नाही होणार आहे. वारंवार हे चर्चा होत राहील. एक्सपर्ट आमच्याकडे सुद्धा आहे आणि जे बाहेर आपण विचारण्यापेक्षा आमच्या मंडळाकडून जर काही मदत लागली तर आम्ही 100% त्यासाठी तयार असतो. तुम्हाला असं वाटतं का आपण एक करून काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक उद्योग सुद्धा आहेत, तर त्यांचाही त्रास स्थानिकांना होतो. मग तो त्रास नाही होण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर त्यांचे वारंवार कामपडणी असेल किंवा वारंवार कारवाई होत असते बोर्डाच्या माध्यमातून. पण आज एक कॉर्पोरेशन म्हणून आपली काही इनिशिएटिव्ह आपण काही केलेले आहेत का, तर एक महत्वाचा घटक म्हणजे आपल्या इकडे जी गॅस पाईपलाईन येते, तर त्या गॅस पाईपलाईनचा आपण जास्तीत जास्त उपयोग कसा करू शकतो. म्हणजे जे रिक्षा असतील किंवा जे त्यांचे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते सगळे गॅस बेस्ड सीएनजी बेस्ड करू शकतो का, असं सुद्धा आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे. पण ते त्याच्यावर सुद्धा विचार करून जेव्हा कधी त्यांची गॅस पाईपलाईन येईल भारत पेट्रोलियमची, तेव्हा ते अंमलबजावणी करू शकतात. आणि आम्ही आमच्या बोर्डाच्या माध्यमातून त्यांना एक हे दिलेलं आहे की जेव्हा कधी ही गॅस पाईपलाईन पूर्णत्वास होईल, ज्या ज्या युनिट्स जे फॅक्टरीज आहेत जिथे त्या फॅक्टरीजना शक्य आहे टू शिफ्ट टू क्लीन फ्यूल, आम्ही त्यांना क्लीन फ्यूलवर त्यांना जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि ते करावंच लागेल. इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे गॅस अवेलेबल आहे तिथे आम्ही त्यांना इन्सिस्ट केलेलं आहे की तुम्ही आता जे कोल वापरायचं बंद करा, ब्रिकेट वापरायचं बंद करा, तुम्हाला आता क्लीन फ्यूल म्हणजे गॅसवर तुम्हाला जावं लागेल. तर मी भारत पेट्रोलियमचं सुद्धा याच्यामध्ये अभिनंदन करतो. तो शेवटी पोल्युशनच्या संदर्भात जेव्हा सीएनजीचा आपण वापर करतो तर पोल्युशन पूर्णतः संपत नाही, पण 100% ते पोल्युशन कुठेतरी कमी होतं. तर त्याच्यामध्ये मोठा एक हातभार भारत पेट्रोलियम सुद्धा लावतंय. तर मला वाटतं आपण हे 4 महत्वाचे मुद्दे आजच्या बैठकीत कव्हर केलेले आहेत. तर ही पहिलीच बैठक आहे, अशा वारंवार नवीन बैठका होत राहतील. आणि दुसरा एक महत्वाचा घटक जो होता की आपल्याकडे जे बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं त्या संदर्भात डिटेलमध्ये ह्याच्या अगोदर सुद्धा श्रीकांतजी जेव्हा मुंबईला आलेले तेव्हा त्यांच्यासोबत डिस्कस झालेलं, आज सुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली आहे. तर बायोमेडिकल वेस्ट संदर्भात जी त्यांची एक्झिस्टिंग फॅसिलिटी जी आहे, ही फॅसिलिटी जोपर्यंत पूर्ण पोल्युशन कंट्रोल जे काही इक्विपमेंट त्यांना लावायचे, जोपर्यंत ते पूर्णतः लावत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पण मला असं वाटतं की त्यांनी ते आता मला लाईव्ह फीड दाखवलं, तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत, लाईव्ह दिसतं. पण तरी सुद्धा आमचे अधिकारी मागच्या महिन्यामध्ये ते 2 वेळा व्हिजिट केलेली आहे. ज्या काही त्रुटी आम्हाला आढळल्या त्या त्रुटी आम्ही त्यांना कम्युनिकेट केल्या आणि लगेच त्याच्यावर त्यांनी सुधारणा केलेली आहे. तरी सुद्धा आजच्या बैठकीनंतर जर अजून काही त्रुटी आम्हाला आढळल्या तर लगेच त्याच्यामध्ये सुधारणा करतील अशी आम्ही त्यांच्याकडून आशा करतो. अनाज के तहफ़्फ़ुज़ से मुताल्लिक़ अवाम में बेदारी पैदा करने की गर्ज से रेलवे स्टेशन MIDC इलाक़े में मौजूद PWD के दफ्तर में एक प्रोग्राम मुनक़िद किया गया। अनाज के तहफ़्फ़ुज़ से मुताल्लिक़ मुनक़दा इस बेदारी प्रोग्राम में एग्जीक्यूटिव इंजीनियर गिरी और गणेश वैरागढ़ के अलावा दीगर आला अफसरान और मुतल्लिक़ा शोबे के मुलाज़मीन बड़ी तादाद में शरीक हुए। इस बेदारी मुहिम में बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हुए हाज़रीन ने ज़रूरत के मुताबिक ही थाली में खाना लेने का अज़्म किया। इस मौके पर चीफ इंजीनियर ने भी हाज़रीन की रहनुमाई की और कहा कि हम लोग सिर्फ दावतों ही में नहीं बल्कि अपने घरों में भी अपनी भूख से ज़्यादा खाना अपनी प्लेट में परोस लेते हैं और फिर उसमें से बेशतर खाना छोड़ देते हैं जो ज़ाय हो जाता है। जबकि हमारे अतराफ़ ऐसे हज़ारों लोग रहते हैं जिन्हें 2 वक्त की रोटी ढंग से नसीब नहीं होती। लिहाजा हम लोग अनाज का तहफ़्फ़ुज़ करें और अपनी थाली में उतना ही खाना परोसें जितना हम खा सकते हैं। इसी तरह अनाज बचाओ कमेटी के तर्जुमान अनंत मोताड़े ने भी इस ताल्लुक़ से हाज़रीन की रहनुमाई की। ताल्लुक़ा गंगापुर के मज़ाफ़ात नारायणपुर बुजुर्ग में ग्राम पंचायत और ज़िला परिषद स्कूल के इश्तिराक से मेगा सफाई मुहिम चलाई गई, जिसमें स्कूली तलबा ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। नारायणपुर बुजुर्ग ग्राम पंचायत और ज़िला परिषद स्कूल के इश्तिराक से मुनक़दा ये मेगा सफाई मुहिम गांव के सरपंच नासिर पटेल, नायब सरपंच मजीद शेख और ग्राम विकास अधिकारी स्वप्निल घरमोड़े की रहनुमाई में चलाई गई।
जिसमें तलबा, असातिज़ा और ग्राम पंचायत अरकान ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और गांव को साफ सुथरा रखने का उन लोगों ने अज़्म किया। इस मुहिम में ग्राम पंचायत अरकान, आंगनवाड़ी सेविकाएं, आशा वर्कर्स, ख़वातीन बचत ग्रुप्स के अहदेदारान और सोशल वर्कर्स बड़ी तादाद में शरीक हुए। इस मुहिम को कामयाब बनाने में ग्राम पंचायत के मुलाजिम मुख्तार शेख, हमीद शेख, अनीस शेख, मुबीन शेख और अल्ताफ़ शेख ने अहम रोल अदा किया। हज 2025 के लिए आज़मीन के सफ़र हज पर रवानगी का सिलसिला 29 अप्रैल से शुरू होगा। ये इत्तला सेंट्रल हज कमेटी के ज़राए से मौसूल हुई है। इस ज़िमन में सेंट्रल हज कमेटी ने टेंटेटिव प्रोग्राम ज़ाहिर किया है। हज कमेटी ज़राए से मौसूला इत्तला के मुताबिक सेंट्रल हज कमेटी ने आज़मीन की सफ़र हज पर रवानगी का जो टेंटेटिव प्रोग्राम ज़ाहिर किया है, उसके मुताबिक 29 अप्रैल से 15 मई के दरमियान 30 फ़्लाइट्स मुंबई से मदीने मुनव्वरा के लिए रवाना होंगी, जिससे 12,075 आज़मीन सफ़र करेंगे, जबकि 16 मई से 30 मई के दरमियान 43 फ़्लाइट मुंबई से जिद्दा के लिए भिजवाई जाएंगी, जिनसे 16,981 आज़मीन सफ़र हज पर रवाना होंगे। ज़राए के मुताबिक हज 2025 के लिए रियासत महाराष्ट्र से 20,000 से ज़ायद आज़मीन का इंतखाब अमल में आया है, जिनमें ज़िला औरंगाबाद के 1600 आज़मीन शामिल हैं। गर्मी में शिद्दत के सबब मुसाफिर अब एसटी कारपोरेशन की सादा बसेस में सफ़र करने की बजाय एसी बसेस को तरजीह देने लगे हैं। वाज़ेह है कि एसटी कारपोरेशन की जानिब से चलाई जाने वाली बसेस लाल परी के नाम से मशहूर हैं और एसटी बसेस का सफ़र महफूज होने के सबब लोग एसटी कारपोरेशन की बसेस से ही सफ़र करने को तरजीह देते रहे हैं, मगर साल रवां गर्मी का मौसम शदीद होने के सबब लोग हलकान होने लगे हैं। गो कि गर्मी की छुट्टियों में कई लोग अपने वतन अजीज़ व क़रीब के पास जाते हैं, तो इन छुट्टियों में शादियां भी रचाई जाती हैं, तो कई सयाह तारीख़ी मकामात की सैर व तफरी के प्रोग्राम बनाते हैं और वो सभी एसटी कारपोरेशन की बसेस से ही सफ़र करना पसंद करते हैं, जिसमें मुसाफिरों का हुजूम रहता है। मगर शदीद गर्मी के सबब लंबी दूरी वाले मकामात पर जाने के लिए अब लोग सादा एसटी बसेस की बजाय एसटी कारपोरेशन की जानिब से चलाई जाने वाली एसी बसेस में सफ़र करने को तरजीह दे रहे हैं। लेकिन ऐसे दही मकामात जहाँ एसी बस सर्विस दस्तियाब नहीं है, उन इलाक़ों में सफ़र के लिए मुसाफिर सादा एसटी बसेस यानी लाल परी से सफ़र करने पर मजबूर हैं। मिलिंद कॉलेज की प्रिंसिपल डॉक्टर वैशाली प्रधान ने एमसीएन को बताया कि बोधि रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के कायम करदा पीपल्स एजुकेशन सोसाइटी मुंबई के तहत चलाए जाने वाले मिलिंद कॉलेज के अमृत महोत्सव साल मनाया जा रहा है, लिहाजा इसी मुनासिबत से 13 अप्रैल को शहर में मिलिंद मैराथन 2025 मुनक़िद की जा रही है। प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान, मिलिंद कला महाविद्यालय। आपल्या सर्वांना अवगत आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद महाविद्यालय त्याचं अमृत वर्ष ह्या वर्षी साजरं करत आहोत। 19 जूनपासून आम्ही विविध कार्यक्रम करत आहोत, कारण की 19 जून 1950ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंदची स्थापना केली। ह्या वर्षी 75 वर्ष साजरं करत असताना आम्ही विविध उपक्रम राबवलीत। त्याच्यामध्ये मोठे मोठे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी असतील, नागरिकांसाठी असतील, समाजासाठी असतील। आणि आता 14 एप्रिल आहे, त्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी 13 एप्रिलला सकाळी 5:30 वाजता राज्यस्तरीय मिलिंद मॅरेथॉनचे आपण आयोजन केलेले आहे। ह्या मॅरेथॉनमध्ये 7 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असा भाग असणार आहे। त्याच्यामध्ये मुलं मुली वेगळे गट असणार आहेत, वेगळी बक्षिसं असणार आहेत। प्राचार्य एस टी प्रधान फाउंडेशनतर्फे रोख रक्कम देण्याची त्यांनी आम्हाला अशी कन्सेंट दिलेली आहे की त्यांच्यातर्फे ते रोख रक्कम देतील। त्यासोबत ट्रॉफीज असतील विद्यार्थ्यांसाठी। रजिस्ट्रेशन फीज ही फक्त 300 रुपये आहे आणि त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्याला एक बीप देणार आहोत, नंबरचा जो असतो, एक टी शर्ट, एक मेडल बाबासाहेबांचं आणि एक सर्टिफिकेट, असं आपण प्रत्येकाला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्याला प्रत्येकाला आपण हे देणार आहोत। ही मॅरेथॉन मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातून लेणीपर्यंत जाईल, म्हणजे लेणीला जाऊन परत येईल 7 किलोमीटर, त्यानंतर 5 किलोमीटर। ही संपूर्ण रन जो आहे ते विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे, कारण की विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीसाठी मला ते योग्य वाटलं म्हणून आम्ही तो मार्ग निवडलेला आहे। त्यामध्ये विशेष हे आहे की जो 7 किलोमीटरचा मुलगा आणि 7 किलोमीटरची जी विद्यार्थिनी येईल
प्रथम त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा एक टी शर्ट दिलं जाईल, ज्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा किंवा ॲम्ब्लम हे सोन्याने केलेलं असेल. ही मिलिंदतर्फे एक आगळं वेगळं आम्ही बक्षीस यावर्षी ठेवलेलं आहे. आमच्यासोबत माय FM पार्टनर आहे, रेडिओ पार्टनर आहेत, अनेक असे जे स्पॉन्सर्स आहेत जे आमच्यासोबत काम करणार आहेत. आणि आनंदाची आणि अभिमानाची बाब ही आहे की आज आम्हाला इंडियन एअरफोर्सतर्फे, इंडियन आर्मीतर्फे त्यांचा लोगो घेण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यांचे लोकही त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहेत. मला वाटते हा गौरवास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी. महाराष्ट्रभरातून आम्हाला संपर्क होतो आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि मला असं वाटतं की रन फॉर मिलिंद म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसाठी 2 पावलं आपण चालली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे आणि म्हणून मिलिंद मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. प्राचार्य ह्या नात्याने मी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देते की आपण सर्वांनी मिलिंदच्या कॅम्पसमध्ये पुन्हा येऊन मिलिंद मॅरेथॉनमध्ये सहभाग होऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं, हीच माझी सदिच्छा. थैंक यू. मराठा मावड़ा संगठन की जानिब से आज जिला कलेक्टर ऑफिस पर ज़ोरदार एहतजाज किया गया और मुतालबा किया गया कि किसानों के कर्ज फौरी माफ़ किए जाएं, बसूरत दीगर अवामी तहरीक चलाई जाएगी. इस ज़िमन में एक मेमोरेंडम ज़िला इंतज़ामिया के सुपुर्द किया गया. रियासत भर के किसान कर्ज माफ़ी के इंतज़ार में थे, मगर रियासती वज़ीर मालियात व नायब वज़ीर आला अजीत पवार ने उनके कर्ज माफ़ी के मुतालबे को मुस्तरद कर दिया, जिसके सबब किसानों में शदीद बेचैनी फैल गई है. लिहाजा उन्हें इंसाफ दिलाने मराठा मावड़ा संगठन मैदान में उतर आई है और किसानों के कर्ज माफ़ी के मुतालबे पर ज़िला कलेक्टर ऑफिस पर ज़ोरदार एहतजाज किया और एक मेमोरेंडम ज़िला इंतज़ामिया के सुपुर्द किया. आम्हाला एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ गेले पाहिजे, कारण की अजितदादांनी जेवढे घोटाळे केलेले, सिंचन घोटाळा 70,000 कोटींचा आहे, हा काही कमी नाही आहे. आणि शेतकरी हे गरीब माणसं घरातून आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना आत्महत्येपर्यंत पोहोचावं लागतं. आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, नाही तर मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. की आता 4 दिवसापूर्वी अजितदादांनी सांगितलं की नाही 31 तारखेपर्यंत तुम्ही कर्ज भरून टाका, असं करा तसं करा, येऊ करा तेऊ करा. अरे अजितदादा, तुम्ही हजारो लाखो कोटीचे घोटाळे केलेत. आता शेतकरी का 4 दिवसात पैसे भरणार? अरे तुम्हाला क्लीन चिट मिळाली, कशात मिळाली, काय मिळाली, तुम्हाला कोणी क्लीन चिट माहिती नाही आम्हाला. पण मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला एक सांगणं आहे, जसं तुम्ही 70,000 कोटी विजय मल्ले असतील, हे मोठमोठे जे कॉन्ट्रॅक्टर असतील, यांना जशी तुम्ही कर्जमाफी केली ना, तशी या शेतकऱ्यांनाही सुद्धा एक 8 दिवसामध्ये कर्जमाफी करा, नाही तर येणारा काळ तुम्हाला हा मराठा मावळा संघटना सोडणार नाही. सरकार निष्ठूर झालेलं आहे तर सगळ्यालाच माहिती आहे, परंतु या निष्ठूर सरकारला तर जागा येण्याचं काम मराठा मावळा संघटना करणार आहे. आम्ही सगळ्या जनतेमध्ये जाऊन सांगू, जनतेमध्ये आक्रोश करून सांगू, या महाराष्ट्रातला गरीब शेतकरी समाज कर्जमाफी नसल्यामुळं आत्महत्या करतोय, त्यामुळे त्याला मदतीची कुठे तर गरज आहे. त्यामुळे सरकारला सांगू आणि जनतेला सांगू की सरकार किती इंग्रजाची अवलाद आहे, हे सध्याला आम्ही सांगण्याचं काम करू. आपलं नाव? मी प्राध्यापक माणिकराव शिंदे, अध्यक्ष मराठा मावळा संघटना. ज़िला औरंगाबाद की 140 लाडली बहनों ने इस स्कीम से इस्तीफ़ादे के लिए दी गई दरख्वास्तें खुद ही वापस ले लीं. ये इत्तला ज़िला इंतज़ामिया से मौसूल हुई है. वाज़ेह है कि ख़वातीन को माली एतबार से मजबूत और मुस्तहकम बनाने की गर्ज से रियासती हुकूमत ने वज़ीर आला लाडली बहन स्कीम शुरू की है, जिसके तहत रियासत की लाखों लाडली बहनों को माहाना 1500 रुपये की माली इमदाद दी जा रही है. इलेक्शन के पेश नज़र शुरू की गई इस स्कीम के तहत जिन ख़वातीन को लाडली बहन स्कीम के तहत माहाना वजीफ़ा दिया गया, उनमें से कई ख़वातीन ऐसी हैं जो पेंशनर्स भी हैं, तो कोई निराधार स्कीम की लाभार्थी हैं और इन ख़वातीन को भी इस स्कीम का फ़ायदा मिल गया. असम्बली इंतखाबात के बाद रियासती हुकूमत ने इस स्कीम के क़वानीन में तरमीम की, जिसके मुताबिक ऐसी ख़वातीन जिन्हें दीगर स्कीमात के तहत माली इमदाद मिलती है, वो लाडली बहन स्कीम की अहल नहीं हो सकती, जिसके बाद लाखों दरख्वास्त गुजारों के इस स्कीम से महरूम कर दिए जाने का ख़तरा बढ़ गया है, जिसे भांपते हुए ज़िला औरंगाबाद की 140 ख़वातीन ने ईमानदारी दिखाई और ये कहते हुए अपनी दरख्वास्तें वापस ले लीं कि उन्हें दीगर स्कीमात के तहत माली वज़ाइफ मिलते हैं. बसैये नगर इलाके से गुज़र रहे नाले पर हिफाजती दीवार न होने के सबब वहाँ से गुज़र रहा कचरा बर्दारी के लिए इस्तेमाल किया जाने वाला एक हाईवा ट्रक नाले में गिर गया.
नाजरीन, ये तो सभी जानते हैं कि शहर भर से कमोबेश 35 बड़े नाले गुजरते हैं, मगर बेशतर मकामात पर नालों के अतराफ लगाई गई हिफाजती रेलिंग और हिफाजती दीवारें टूट फूट गई हैं, मगर म्यूनसिपल इंतज़ामिया की जानिब से उनकी मरम्मत न किए जाने के सबब कई व्हीकल सवार और इलाके के साकिनान हादसे का शिकार होने लगे हैं। ऐसा ही एक हादसा आज बसैया नगर इलाके में पेश आया। इस इलाके से गुजर रहे नाले की हिफाजती दीवार भी कई माह कबल टूट गई थी और मुतल्लिका इंतज़ामिया ने उसकी मरम्मत नहीं करवाई। नतीजा ये निकला कि कचरे की मालबरदारी करने वाला एक हाईवा ट्रक नाले में गिर गया, जिसे नाले से बाहर निकालने के लिए क्रेन मंगवानी पड़ी और कड़ी जद्दोजहद के बाद ये ट्रक नाले से बाहर निकाला गया। खबरें ख़त्म करने से पहले आइए एक बार फिर नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। गुज़िश्ता 2 दिनों से शहर व मज़ाफ़ात में कहर बरपाने लगी है बेमौसमी बरसात। बर्फ़बारी और तेज़ हवाओं के सबब फसलों को बड़े पैमाने पर पहुंचा नुकसान, मुरझाने लगे किसानों के चेहरे। माहौलियाती आलूदगी पर काबू पाने के लिए की जा रही कार्रवाइयों का पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के सदर की मौजूदगी में लिया गया जायज़ा। म्युनिसिपल अफसरान व मुलाज़मीन और दीगर ज़िम्मेदारान को दी गई ज़रूरी हिदायत। हज 2025 के लिए 29 अप्रैल से आज़मीन की सफ़र हज पर रवानगी का होगा आगाज़। सेंट्रल हज कमेटी ने जाहिर किया टेंटेटिव प्रोग्राम। 29 अप्रैल से 30 मई के दरमियान मुंबई से 20,000 से ज़ायद आज़मीन को लेकर 73 फ़्लाइट्स मदीना मुनव्वरा और जिद्दा के लिए होंगी रवाना। और बसैया नगर से गुजर रहे नाले की गुज़िश्ता दिनों टूट गई थी रेलिंग। कचरे की मालबरदारी करने वाला एक हाईवा ट्रक हादसे का हो गया शिकार। क्रेन की मदद से नाले से निकाला गया ट्रक, शहरियान में बेचैनी, तवज्जो का मुतालिबा। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मुहियुद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।